नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला सराव संच 3.1 मधील प्रश्न 6वा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्रिकोण या तिसऱ्या चॅप्टर मधील 6वा प्रश्न आपण बघणार आहोत। या अगोदरचे पहिले 5 प्रश्न व्हिडिओमध्ये मी सोडवून दिलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर बघा 6वा प्रश्न काय आहे। आकृतीमध्ये रेषा AB समांतर रेषा DE, म्हणजे ही रेषा AB समांतर रेषा डी आहे, बरोबर। म्हणजे या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत। दिलेल्या मापांवरून कोण DRE म्हणजेच कोण DRE म्हणजे हा कोण, बरोबर। कोण DRE व कोण ARE व कोण ARE म्हणजे हा कोण, ठीक आहे। हा कोण आणि हा कोण आपल्याला काढायचे आहे। कोण DRE व कोण ARE यांची मापे काढायची आहेत, म्हणजे याचं किती माप आणि याचं किती माप आपल्याला आता शोधायचं आहे, ठीक आहे। ओके, मग आता उत्तरामध्ये आपल्याला आता काय काय लिहावं लागेल। सुरुवातीला आता त्यांनी जे दिलं आहे ते आपण लिहूया। म्हणजे त्यांनी काय दिलं आहे तर रेषा AB ही समांतर रेषा आहे कोणाला समांतर रेषा DE, बरोबर। व रेख AD, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता AD ही काय आहे तर ती त्यांची छेदिका आहे, बरोबर। ही रेष AB आणि DE आणि या दोघांची ही काय आहे AD ही काय आहे छेदिका आहे व रेख AD ही काय आहे त्यांची छेदिका आहे। हे असं आपण जे उदाहरणामध्ये आहे ते पहिल्यांदा हे एक वाक्य लिहिलं, बरोबर। आता नंतर आता याच्यातूनच काय काढायचं तर कोण BAD म्हणजे कुठे आहे बघा, या ठिकाणी कोण BA आणि D म्हणजे हा कोण, बरोबर। कोण BAD बरोबर कोण काय आहे कोण ADE, कुठे आहे कोण ADE, कोण ADE हे कोण बरोबर का आहेत म्हणजे हा कोण आणि हा कोण, बरोबर। हा कोण आहे आणि हा कोण आहे, बरोबर। तर हे दोन एकरूप हे दोन बरोबर का आहे तर ते काय आहेत परस्परांचे व्युत्क्रम कोण आहेत। आता व्युत्क्रम कोण म्हणजे काय हे आता तुम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे ते काय आहेत तर ते परस्परांचे व्युत्क्रम कोण आहेत। म्हणजे कोणता रे परत एकदा बघूया आपण BAD म्हणजे हा कोण आणि दुसरा कोण आहे ADE, हा कोण हे परस्परांचे काय आहेत रे व्युत्क्रम कोण आहेत, म्हणून ते काय आहेत बरोबर आहेत। आता BAD ची व्हॅल्यू किती आहे BAD ह्याच्यामध्ये किती आहे व्हॅल्यू 70° आहे, मग ते आपण लिहूया या ठिकाणी। BAD किती आहेत तर तो आहे 70° आपण या ठिकाणी लिहिला, बरोबर। कोण किती ADE आला, बरोबर। ADE तसेच म्हणजेच 70° म्हणजेच कोण AD म्हणजेच AD ची किंमत किती आली तर ते 70° आली, म्हणजेच कोण AD हा किती आला 70° आला, बरोबर। आता नेक्स्ट काय करायचं बघा। आता या ठिकाणी आपण बघूया कोण ARE, आता ARE कुठे आहे बघा, या ठिकाणी मी डायग्राम काढले आहे आणखी दुसरे। आता ARE कुठे आहे सांगा मला, या ठिकाणी बघा ARE म्हणजे हा कोण हा त्रिकोण झाला, बरोबर। हा कोण बघा ARE तो बरोबर काय आहे बघा ARE हा काय आहे तर हा त्रिकोण RDE, त्रिकोण RDE चा काय आहे तो बाह्यकोन आहे। ARD चा तो काय आहे तर बाह्यकोन आहे। कुठे आहे ARE बघा हा छोटा कोण ARE हा काय आहे तर त्रिकोण RDE, त्रिकोण RDE कुठे आहे तर हा बघा RDE या त्रिकोणाचा हा काय आहे कोण बाह्यकोन आहे, बरोबर। या त्रिकोणाचा हा कोण आहे बाह्यकोन, ते आपल्याला क्लिअरली दिसते, बरोबर। मग म्हणून आता काय करूया आपण आता या ठिकाणी घ्यायचं, म्हणून कोण ARE बरोबर, मग कोण ARE बरोबर काय होईल तर कोण RDE अधिक कोण DER, कारण काय लिहायचं तर दूरस्थ अंतरकोणाचं प्रमेय। आता दूरस्थ अंतरकोणाचं प्रमेय हे आपलं सुरुवातीला झालेलं आहे। दूरस्थ अंतरकोणाचं प्रमेय काय असतं ते
तर दूरस्थ अंतर्कोनाचं प्रमेय आपल्याला काय सांगतं की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर्कोनाच्या मापांचे बेरजेइतके असते. काय असते दूरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय आपल्याला सांगते की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्यांच्या दूरस्थ अंतर्कोनाच्या मापांच्या बेरजेइतके असते. मग इथं आपण कारण लिहूया, दूरस्थ अंतर्कोनाचे माप. आता हे आहे का आपण बघूया. आता कोण ARE बरोबर काय आहे, तर या ठिकाणी कोण RDE, कोण RDE, कोण ARE बरोबर आहे कोण RDE आणि अधिक कोण आहे DER, अधिक कोण DER, म्हणजे हा आणि हा कोण बरोबर. म्हणजे हा या ठिकाणी हा प्रमेय काय होते, साध्य होते. म्हणजेच आता नेक्स्ट काय लिहिणार बघा. आता या ठिकाणी आपण दूरस्थ कोनाच्या अंतरप्रमेय आपण वापरला आहे ना. आता म्हणजेच नेक्स्ट आपण काय करूया, म्हणजेच कोण ARE बरोबर. आता या ठिकाणी RDE किती आहे, तर तो RDE किती आहे बघा. या ठिकाणी आपण बघू शकतो RDE किती आहे, RDE म्हणजे हा कोण किती आहे रे, तर 70 अंश आहे. 70 अंश का, तर या ठिकाणी A 70 अंश आणि ही छेदिका आहे आणि हा कोण आणि हा कोण ते परस्परांशी काय आहेत, व्युत्क्रम कोण आहेत आणि परस्परांशी व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात आणि म्हणून A 70 अंश आहे तर D सुद्धा किती 70 अंश असेल बरोबर. मग त्याच्यामुळे ADE हा किती आहे, तर तो 70 अंश आहे. मग आपण या ठिकाणी लिहूया RDE म्हणजे बघा हा RDE, मग हा किती आहे तर 70 अंश आहे. मग तो या ठिकाणी लिहा किती 70 अंश अधिक आता कोण DER जो आहे. आता कोण DER कुठे आहे बघा, तर या ठिकाणी कोण DER किती आहे 40 अंश, म्हणजेच कोण DER किती झाला, तर तो झाला 40 अंश. मग या ठिकाणी लिहा तुम्ही 40 अंश. म्हणजेच आता कोण ARE याची किंमत किती आपल्याला मिळाली, 70 अधिक 40 किती होतात, तर ते होतात 110 अंश होतात. म्हणजे कोण ARE आपल्याला किती मिळाला, तर तो आपल्याला मिळाला 110. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता नेक्स्ट, आता कोण ARE अधिक कोण DRE बरोबर काय, तर 180 अंश. 180 अंश का, तर या ठिकाणी बघूया कोण ARE कुठं आहे, तर या ठिकाणी बघा ARE म्हणजे हा कोण आणि दुसरं कोणता सांगितलं DRE म्हणजे हा कोण. म्हणजे हा कोण आणि हा कोण ते एक समान त्यांची छेदिका आहे. तर याच्यावरती हे काय म्हणजे रेषीय जोडीतील कोण आहेत आपल्याला दिसते, हा एक कोण आणि हा एक कोण, म्हणजे ते रेषीय जोडीतील कोण आहेत हे आपल्याला दिसते. मग त्याच्यामुळे ARE अधिक DRE यांची बेरीज किती 180 म्हणजे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. म्हणजेच आपण कारण इथे लिहू शकतो, कारण रेषीय जोडीतील कोण, कारण लिहायचं रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण लिहिलं. मग आता ARE ची किंमत किती आहे, ARE कुठं आहे बघा ARE ना आपला, हा ARE AR आणि E म्हणजे हा कोण आपल्याला दिसतोय, म्हणजे हा कोण ठीक आहे ARE ची व्हॅल्यू आपण मागाशीच काढली इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन मध्ये ARE ची व्हॅल्यू आहे 110 अंश बरोबर. हा कोण DRE जो आहे तो आहे तसाच राहील आणि पुढचे जे आपले 180 अंश आहे ते सुद्धा आहे असेच राहतील. आता आपल्याला व्हॅल्यू काढायचे आहे कोण DRE चे बरोबर. 180 आहे तसेच राहतील, वजा हे 110 येणार, अधिक आहेत पलीकडे गेल्यानंतर वजा होणार, म्हणून कोण DRE. आता 180 मधून 110 गेले, राहिले किती तर 70, म्हणजेच आपल्याला 70 अंश, म्हणजेच कोण DRE आपला किती आला 70 अंश बरोबर. म्हणजेच आपल्याला त्यांनी दोन कोणांची मापे विचारली होती. पहिला कोण कोणता विचारला होता, म्हणजेच कोण DRE हा किती आलेला आहे 70 अंश व कोण ARE तो किती आहे
तर तो 110 अंश आहे बरोबर. आणि हेच त्यांनी आपल्याला विचारलं होतं बरोबर. कोण DRE आणि कोण AREची आपल्याला त्यांनी किंमत विचारली होती. तर ती अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायची आहे. ठीक आहे, समजलेलं असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ चेक करा, तुम्हाला समजेल. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूया. तर त्यांनी 7वा प्रश्न काय दिला आहे बघा. त्रिकोण ABC मध्ये कोण A व कोण B चे दुभाजक म्हणजे कोण A आणि कोण B चे दुभाजक O मध्ये छेदतात. जर कोण C हा 70 अंश असेल तर कोण AOB चे माप काढा. कोण AOB चे माप काढा हे आपल्याला असं त्यांनी दिलेलं आहे बरोबर. AOB चे आपल्याला माप काढायचे आहे. ठीक आहे, मग आता सुरुवातीला आपण त्यांनी काय काय दिलं आहे ते आपण अगोदर लिहूया. समजा म्हणजे काय, आता कोण CAB कुठं आहे बघा. तर या ठिकाणी कोण CAB हा दिला. कोण CAB कोण CAB बरोबर किती आहे 2x अंश व म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही CAB म्हणजे A किती आहे हा x आणि I हा x किती झाले 2x अंश झाले बरोबर. 2x अंश व कोण CBA म्हणजे CBA आणि B ची किती या ठिकाणी 2y आहे बरोबर. म्हणजे CBA हा किती आहे बघा तर 2y अंश आहे बरोबर. याला आपण समजा इक्वेशन नंबर 1 देऊया. आता जे त्यांनी उदाहरण दिलं आहे तेच आपण लिहायचं. CAB A किती आहे तर 2x अंश आहे आणि CBY B बघितलं तर B ची किती आहे बघा y 2y अंश आहेत बरोबर. मग ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिला. आता काय करूया, त्रिकोण ABC मध्ये याच्यामध्ये कोण A व कोण B चे किरण लिहूया आपण. कोण A व कोण B चे किरण अनुक्रमे काय आहेत रे, अनुक्रमे काय आहेत किरण AO म्हणजे हा बघा किरण AO बरोबर. हा किरण AO आणि हा BO आहे. ठीक आहे, मला याचं किरण AO आणि किरण दुसरा कोणता आहे किरण BO हे काय आहे तर ते दुभाजक आहेत. हे सुद्धा त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे, दुभाजक आहेत. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आता नंतर म्हणून कोण CAO कुठं आहे CAO तर हा कोण CAO म्हणजे हा बघा हा CA आणि O म्हणजे हा कोण बघायचा आता आपल्याला CAO बरोबर कोण ABO बरोबर कोण ABO म्हणजे हा कोण आणि हा कोण बरोबर कोण ABO हा कोण आणि हा कोण झाला बरोबर. ते बरोबर काय आहेत बघा, त्यांची व्हॅल्यू किती आहे तर ते x आहे. x का तर या ठिकाणी बघा हा CAO म्हणजे हा कोण झाला आणि दुसरा म्हणजे ABO हा झाला आहे ना. म्हणजे हा कोण झाला हा आणि हा. मग त्याची व्हॅल्यू किती, ही जर x असेल तर ह्याची व्हॅल्यू सुद्धा किती असणार xच असणार बरोबर. मग त्याच्यामुळे ABO ची व्हॅल्यू सुद्धा किती आली xच आली. ह्याला सुद्धा आपण आता इक्वेशन नंबर 2 देऊया. आणि दुसऱ्यांदा बघूया कोण CBO बरोबर. आता हा बघा कोण CBO म्हणजे हा कोण. ठीक आहे, कोण CBO आणि दुसरा आहे कोण ABO. या ठिकाणी BAO आहे बरं का, सॉरी या ठिकाणी काय आहे BAO आहे सॉरी या ठिकाणी BAO आहे बरं का आणि या ठिकाणी आहे ABO. आता हा कोण झाला आणि दुसरा कोणता सांगितला ABO म्हणजे हा ABO म्हणजे हा आणि हा. तर त्याच्यामुळे हे शेजारी कोण आहेत मग ते सुद्धा किती येणार तर तो yच येणार बरोबर. मग याची सुद्धा किंमत झाली y. याला सुद्धा आपण इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया. ठीक आहे, आता नेक्स्ट हे 2 इक्वेशन मी तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगते. आता कोण CAO म्हणजे कुठं आहे रे, आता इथे डायग्राम आहे. कोण
कुठं CBO हा पहिला बघा कोण CAO हा किती आहे 1 आहे बरोबर. आणि बरोबर कोण BAO म्हणजे हा बघा कोण BAO म्हणजे हा कोण झाला आणि हा कोण झाला. ठीक आहे. मग हा कोण 1 आहे, मग हा सुद्धा काय कोण येणार 1 आहे. हे सुद्धा त्यांनी प्रश्न दिले आणि म्हणून तो आपण काय दिला आहे x दिला आहे. तसंच याच्या बाबतीत कोण CBO म्हणजेच हा कोण CBO म्हणजेच हा कोण आणि नंतर दुसरा कोणता झाला कोण ABO म्हणजेच हा कोण ABO म्हणजेच हा कोण हा y आहे तर हा सुद्धा y येईल आणि म्हणून कोण ABO हा सुद्धा काय आला y आला. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल. तर याला आपण इक्वेशन नंबर 2 दिला आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 दिला. ओके. आता पुढे काय आहे बघा. तर हे इक्वेशन नंबर 1 झालं आणि इक्वेशन नंबर 2 झाला. आता काय करायचं कोण C जो आहे कोण C बरोबर. आता त्यांनी आपल्याला प्रश्नात किती दिलेला आहे बघा या ठिकाणी कोण C जो आहे तो 70 आहे. ते आता आपण या ठिकाणी वापरूया. कोण C बरोबर आहे 27 बरोबर. याला आपण आता इक्वेशन नंबर 4 म्हणूया. कोण C दिला आहे त्यांनी 70. मग आता आपण काय करूया आता त्रिकोण CAB मध्ये आता आपण CAB मध्ये बघूया आता काय काय करायचं आहे. पहिल्यांदा CAB कुठं आहे ते बघा. कुठं आहे CAB तर CA आणि B हा त्रिकोण CAB हा पूर्ण त्रिकोण कोण त्रिकोण CA आणि B याच्यामध्ये काय काय आहे तर कोण C अधिक कोण CAB आणि अधिक कोण CBA बरोबर काय आहे तर 180 आहे. आता हे 180 का आहेत तर ते काय आहेत तर कारण का तर त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर 180 असते. म्हणजे बघा तर कोण C त्यानंतर हे कोण CAB म्हणजे कोण CAB आणि दुसरा आहे कोण CBA म्हणजे हा कोण आणि हा कोण हे तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते तर ते 180 असते बरोबर. म्हणजे हे तुम्ही कंसात लिहू शकता कारण त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते बरोबर. हे आपण या ठिकाणी प्रमेय वापरलं बरोबर. मग त्याच्यामुळे त्या 3 कोणांची आपण काय केली बेरीज झाली. आता त्यांच्या ज्या काही किमती आहेत त्या आता आपण या ठिकाणी पुटअप करूया. आता कोण C किती आहे बघा कोण C आहे 70 बरोबर. त्यानंतर कोण CAB किती आहे बघा तर तो 2x आपण पहिल्या मध्येच ज्याला इक्वेशन नंबर 1 केले त्याला आहे बघा कोण CAB तो किती आहे 2x आहे प्लस आणि CBA तो किती आहे बघा तर तो 2y आहे. तुम्ही चेक करा 2y अंश आहे आणि पुढचे 180 आहे तसेच आहेत बरोबर. आता हे आपण सोडूया. आता काय करूया आपण नेक्स्ट आता आपण काय करूया आता हे आपण सॉल्व करूया. 70 अधिक आता हे 2 आहेत आणि इथं पण 2 आहेत ते आपण कॉमन घेऊया x अधिक y अंश बरोबर 180 बरोबर. आता आपल्याला काय करावं लागेल प्रत्येक ह्याला 2 ने भागावं लागेल. म्हणजेच आता ही टर्म अशी आपण लिहूया 70 भागिले 2 अधिक 2x अधिक y भागिले 2 आणि बरोबर 180 भागिले 2. एकदा एकाला भागलं तर प्रत्येकाला सुद्धा आपल्याला 2 ने भागावा लागेल. इज इक्वल टू 70 भागिले 2 किती आलेले तर 35 आले प्लस 2 भागिले 2 बेक गेला म्हणजे इथे राहिला किती x अधिक y अंश आणि बरोबर 180 भागिले 2 किती होतात रे तर ते 90 येतात. म्हणजे ही स्टेप तुम्हाला आपल्याला काढायची आहे बरोबर. त्यासाठी दोन्ही बाजूला आपल्याला काय करावं लागेल लिहायचं. ते तर काय करायचं दोन्ही बाजूंना 2 ने भागून दोन्ही बाजूंना 2 ने भागून हे आपण केलं. मग आपल्याला ही स्टेप मिळाली. इथपर्यंत कळालं. मग किती आलं आपलं तर 35x अधिक x अधिक y बरोबर 90 ठीक आहे. मग आपण आता काय करूया x अधिक y अंश बरोबर हे 90 आहे तसेच लिहायचे. 35 आपले बेरीज आहेत पलीकडे गेले की ते काय होणार वजा होणार. म्हणजेच आता x अधिक y अंश 90 मधून 35 गेले राहिले किती तर राहिले 55. मग इथे किती आले बघा
तर ते 55 अंश आले, बरोबर. ह्याला आपण आता इक्वेशन नंबर काय करूया, 5 देऊया. ठीक आहे. x अधिक y आपल्याला किती आला, तर तो 55 अंश आलेला आहे. आता नेक्स्ट काय करायचं, नेक्स्ट त्रिकोण AOB मध्ये, आता वरचं केलं तसंच याप्रमाणे या त्रिकोणामध्ये सुद्धा करायचं. त्रिकोण AOB मध्ये अवघड आहे, लेंदी आहे, पण सोडवण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी त्याला रोज तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये शॉर्टकटसुद्धा तुम्ही वापरू शकत नाही, कारण की हे तुम्हाला एक्झाममध्ये आहे तसंच लिहावं लागणार आहे. त्याच्यामुळे रोज प्रॅक्टिस करणं हेच याला एकमेव पर्याय आहे. प्रॅक्टिस केली तर हे एक्झाम्पल सहज तुम्ही सोडवू शकता. ओके. आता नेक्स्ट काय करूया आपण, आता आपल्याला काढायचं आहे त्रिकोण AOB मध्ये. बघूया आता AOB मध्ये कसं करायचं, त्याच्यातले आता 3 कोण घेऊया. कोणते कोणते 3 कोण घ्यायचे, तर कोण बघा, AOB अधिक कोण OAB. आता कोणकोणते कोणते आपण आकृतीमध्ये बघूया. त्यानंतर कोण OBA हे किती आहेत रे, तर 180 अंश आहेत. 180 का, तर त्रिकोणाचे तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, तर ते 180 अंश असते. हे तुम्ही आता त्रिकोणामध्ये कंसामध्ये लिहा. आता मी इथं लिहित नाही, इथं लिहायचं कंसामध्ये, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. ठीक आहे. आता हे कोणते कोण आहे ते आपण आता आकृतीमध्ये बघू. कोण AOB कुठे आहे बघा, कोण AOB हा आहे कोण AOB. त्याच्यानंतर दुसरा आहे कोण OAB, म्हणजे हा OAB हा, आणि दुसरा आहे OBA, म्हणजे हा प्रत्येक अँगलने हा घेतलेला आहे कोण त्यांनी. हा, तर ते त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज, म्हणजेच थोडक्यात काय, तर त्यांनी हा मोठा त्रिकोण घेतलेला आहे. म्हणजे हा जो आतला आहे ना त्रिकोण, तो त्यांनी त्रिकोण घेतलेला आहे, बरोबर आहे. कारण त्रिकोण म्हणतानाच त्यांनी म्हटलं कोणता त्रिकोण, तो त्रिकोण AOB मध्ये हा कोण घेतला, नंतर हा कोण, आणि नंतर मग हा कोण त्यांनी घेतला आहे. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर ते 180 अंश असते. ओके. आता ज्यांच्या काय व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ते व्हॅल्यू आपण आता पुटअप करूया. आता कोण AOB अधिक, आता OAB किती आहे, OAB किती आहे आणि OBA किती आहे, तर ते किती आहेत रे, तर x नव्हे 2 आणि 3 वरून आपण बघायचं. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 काय आहे बघा, तर OAB आणि आपण इथंच बघूया OAB इथे किती आहे बघा, x अंश दिसतोय. ठीक आहे. OAB आणि त्यानंतर OBA हा किती आहे, y अंश आहे. तो आपण आता या ठिकाणी वापरूया. x आहे अधिक y आहे, बरोबर. आणि पुढचे जे 180 अंश आहे ते आपण आहे तशीच लिहायचं आहे, बरोबर आहे. ते लिहू शकता तुम्ही 2 व 3 वरून. 2 व 3 वरून आपण कोण OAB आणि कोण OBAच्या काय केलं, किमती पुटअप केल्या. ठीक आहे. आता आपण सोडूया, म्हणजेच कोण AOB अधिक, आता x आणि y याची किंमत किती आलेली आहे बघा, म्हणजेच हे थोडक्यात x अंश आणि y अंश आहे. आता x अधिक y ह्याची पण किंमत काढली बघा, किती आहे 55 अंश डिग्री आहे. मग हे आपण आता लिहूया, बरोबर 180 अंश. आता म्हणजेच कोण AOB बरोबर 180 अंश आहे तसेच राहणार, आणि हे वजा 55 इकडे येणार, बरोबर. अधिक 55 इकडे येणार, वजा 55, म्हणजेच आपल्याला आता AOBची किंमत मिळाली. कोण AOB हा किती 180 मधून 55 गेले, किती राहिले, तर 125 अंश राहिले. म्हणजेच आपल्याला आता AOB मिळाला. AOB किती आहे, तर तो आहे 125 अंश आहे. ठीक आहे. ओके. आणि आपल्याला AOBच काढायचा होता. AOB किती आहे, तर तो 125 अंश आलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन 7वा सोडायचा होता. थोडासा लेंदी आहे, पण सोडवण्याशिवाय पर्याय नाही. प्रॅक्टिस केलं तर हा प्रश्न सुटणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा 7वा प्रश्न आपण सोडवला आहे. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे. आणि सबस्क्रिप्शन करणे पूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे. त्याच्यामुळे बिनधास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.